हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे हिमोफिलिया, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात, ब्लीडर डिसीज पण असे म्हणतात. ठीक आहे. तर या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कलर ब्लाइंड डिस्कस केला आणि कलर ब्लाइंडचे एक्झाम्पल पण आपण घेतलेले आहे. या डिसीजचे पण आपण एक्झाम्पल घेऊ, कशा पद्धतीनं नोट्स तयार केल्या जाऊ शकते, की कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात. आणि एवढं लक्षात ठेवा की हे जे दोन टॉपिक्स आहेत, जसं की हा कलर ब्लाइंड आणि हिमोफिलिया, दोन डिसीज पैकी एक डिसीज तुमच्या स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये दरवर्षी किंवा अल्टरनेटिव्ह इयरमध्ये काय केल्या जाते, विचारल्या जाते. अलग लक्षात इथपर्यंत. ठीक आहे. तर पहिले लक्षात घ्या की तुम्ही जो पहिला व्हिडिओ मी बनवलेला कलर ब्लाइंडचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून दिलेले आहे की एक्स लिंक्स कशाला म्हणतात, वाय लिंक डिसीज कशाला म्हणतात, ऑटोझोमल काय असते, सेक्स लिंक डिसीज काय असते, या व्हेरियस गोष्टी, जे बेसिक गोष्टी लागतात या डिसीज सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणूनच म्हणजे जे बेसिक गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पहिले पाहून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर पहिले लक्ष द्या की कोणता डिसीज आहे आपला, ब्लीडर डिसीज. आता ब्लीडर डिसीज आहे तर आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करू की वर्ड काय म्हणते, आपण ब्लीडर डिसीज काय म्हणतात. लक्षात ठेवायचं की हिमो म्हणजे काय होते, ब्लड होते. हिमो कशाचे रिलेटेड वर्ड्स आहे, हिमो म्हणजे काय होते, तुमचा ब्लड. लक्षात ठेवायचं. आता मी बरेचदा एवढं लक्षात ठेवा की बायोमध्ये असे काही वर्ड्स आहेत जे की कॉमन वर्ड्स राहतात. नेहमी कोणाचे रिलेटेड राहील, तुमच्या ब्लडच्या रिलेटेड राहील, असे कॉमन काही वर्ड्स आहेत जे वर्ड स्वतःला एक्सप्लेन करतात, जेणेकरून काय की तुम्हाला त्या अबाउट कॉन्सेप्ट जरी माहीत नसेल तरी पण तुम्ही थोडं काहीतरी कल्पना करून त्याला सॉल्व्ह करू शकता. म्हणून बायोमधले काही असे शब्द आहेत जे स्वतःला एक्सप्लेन करतात. त्याच्यापैकी एक शब्द आहे तुमचा हिमो. हिमो म्हणजे काय होते, तुमचा ब्लड होते. म्हणूनच एवढं तर तुम्हाला एक आयडिया लागून गेली की हिमोफिलिया कशाचे रिलेटेड आहे, तुमच्या ब्लडच्या रिलेटेड आहे, म्हणून त्याला ब्लीडर डिसीज म्हणतात. पण एक्झॅक्टली त्याला ब्लीडर डिसीज का म्हणतात ते आपण काय करणार आहे, या व्हिडिओच्या अंदरमध्ये समोर तुम्हाला लक्षात देऊन देईन. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करू लाईन बाय लाईन की हिमोफिलिया काय. हिमोफिलिया इज द एक्स लिंक रेसेसिव्ह डिसीज किंवा डिसऑर्डर. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. हे सगळ्यात IMP एक याच्यामधली लाईन आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की काय म्हटलेलं आहे की हिमोफिलिया इज द एक्स लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर. एक्स लिंक रेसेसिव्ह आहे. पहिली गोष्ट तर काय, रेसेसिव्ह आहे, आणि तो कोणता लिंक आहे, एक्स लिंक आहे. लक्षात इथपर्यंत. म्हणजे तुम्ही सरळ लक्षात ठेवा की फिमेल्समध्ये या डिसीजले होण्याचे चान्सेस लय कमी आहे ॲज कम्पेअर टू मेलमध्ये. कारण की फिमेलकडे किती क्रोमोझोम राहतात, एक्स क्रोमोझोम, 2 एक्स क्रोमोझोम राहतात कोणाकडे, तुमच्या फिमेलकडे. आणि त्यानंतर बघू शकतो आपण मेलकडे किती क्रोमोझोम राहतात, एक्स एकच क्रोमोझोम राहते. हे झाली तुमची मेलची कंडिशन. म्हणजे बेसिकली काय तर रेसेसिव्ह असल्या कारणानं फिमेल्समध्ये होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहे ॲज कम्पेअर टू मेल. अलग लक्षात येतपर्यंत. आता बघा की समोर चालू आपण, हे लक्षात ठेवा, एक्स लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर इन विच ब्लड फेल. या डिसीज मध्ये काय होते, ब्लड फेल टू क्लॉथ आर कॉन्गुलेट द व्हेरी स्लो. लक्षात येतपर्यंत. म्हणजे बेसिकली काय की आपल्या ब्लडमध्ये एक फॅक्टर आहे जे की जसं प्रोटीन आहे, जे की काय करते, आपल्या ब्लडमध्ये ज्यावेळेस ब्लड लॉस होते त्यावेळेस काय करते, क्लॉथ तयार करते. काय तयार करते, क्लॉथ. पण ज्याला हा हिमोफिलिया डिसीज आहे त्याच्यामध्ये ब्लडमध्ये क्लॉथ होत नाही. लक्षात येतपर्यंत. आता समोर बघा की द जीन्स इज फॉर नॉर्मल क्लॉथिंग आर द डॉमिनंट. काय म्हटलेलं आहे, डॉमिनंट. आता बघा की डॉमिनंट म्हणजे नेमकं काय. आता पहिले तर लक्षात ठेवा की हा जीन कोणता, तुमचा रेसेसिव्ह होता. एक कंडिशन घेऊ आपण, एक आहे तुमचा कॅपिटल एच, एक आहे तुमचा स्मॉल एच. म्हणजे एक जीन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि एक जीन इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. मग प्रश्न काय की हे जरी ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल तर हा एक्सप्रेस करण का नाही, कारण की त्याचं काय कारण आहे की हा जो जीन ऍक्टिव्ह आहे तो रेसेसिव्ह आहे आणि जो नॉर्मल जीन राहतो तो डॉमिनंट जीन राहतो. आणि डॉमिनंट नेहमी रेसेसिव्हला एक्सप्रेस होऊ देत नाही. अलग लक्षात. स्वतःच हा कंप्लीट 100% प्रोटीन तयार करते आणि 100% जे आहे त्याचं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करते. म्हणून काय म्हटलेलं आहे की द जीन फॉर नॉर्मल क्रॉथिंग आर डॉमिनंट ओव्हर द रेसेसिव्ह जीन. काय झालेलं आहे की रेसेसिव्ह जीनवर काय झाला, तो डॉमिनंट झाला फॉर द हिमोफिलिया कंडिशन मध्ये. लक्षात इथपर्यंत. हेच कंडिशन तुमच्या कलर ब्लाइंडच्या वेळेस लागून जाते. इथपर्यंत लक्षात आलं एकदम सिंपल वे ना. समोर बघा काय दिलेलं आहे की हिमोफिलिया इज द डिफिशियंट इन द क्लॉथिंग फॅक्टर इन द ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये जे की ब्लड फॉर एक्झाम्पल लॉस होत आहे तर त्याच्यामध्ये क्लॉथिंग फॅक्टर होऊ देत नाही. लक्षात इथपर्यंत. इव्हन द मायनर इंजुरी. आता एवढं लक्षात ठेवा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की इव्हन द मायनर इंजुरी केस इज अ कंटिन्युअसली ब्लिडिंग. म्हणजे तुम्हाला जर एक कंडिशन घेऊन घेऊ आपण, जरा तुम्ही पडले, थोडीशी जरी जखम लागली तुम्हाला, तर जखम लागल्यानंतर नॉर्मल जी बॉडी राहतात त्याच्यामध्ये काय होईल, ब्लडचं क्लॉथ होईल. पण या कंडिशनमध्ये जर तुम्हाला या कंडिशन किंवा हिमोफिलिया ग्रस्त असतात तर त्याच्यामध्ये काय होणार की मायनर इंजुरीमध्ये पण कंटिन्युएशनमध्ये काय होईल, तुमचं ब्लिडिंग होईल. काय होईल, ब्लिडिंग. म्हणून या कारणाने या डिसीजला काय म्हणतात, ब्लीडर डिसीज पण असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत की याला ब्लीडर
डिसीज का म्हणतात, कारण की कंटिन्युएशनमध्ये काय होतं, याच्यामध्ये ब्लड लॉस होते, म्हणूनच त्याला काय म्हणतात, ब्लीडर डिसीज असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत. आता बघा की IMP गोष्टी काय त्याच्यामध्ये, IMP जे लाईन्स आहेत त्या तुमचं एक्स लिंक रेसेसिव्ह कॉन्सेप्ट याच्यामध्ये एवढा कामाचा नाही, कॉन्सेप्ट तुम्हाला लिहिण्यासाठी विचारला जात नाही, याचे एक्झाम्पल विचारले जातात आणि एक्झाम्पल आपण याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. फक्त हे जे लाईन्स आहे एक्स लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर, हे लक्षात ठेवा की हा कोणता डिसीज आहे, वाय लिंक्स आहे, एक्स लिंक्स आहे, ऑटोझोमल्स आहे, व्हेरियस गोष्टीमध्ये तुम्हाला MCQ मध्ये पण हे विचारलं जाऊ शकते. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे. आता भाऊ की कोणकोणत्या कंडिशन याच्यामध्ये बनल्या जातात. आता फिमेल्समध्ये असल्या कारणानं, एक्स क्रोमोझोमवर असल्या कारणानं, रेसेसिव्ह असल्या कारणानं फिमेलमध्ये किती कंडिशन बनती, 3 कंडिशन. एक कंडिशन, 2 कंडिशन आणि 3 कंडिशन. फिमेलच्या 3 कंडिशन आणि मेलच्या 2 कंडिशन. हा एक मेल आणि हा अनदर मेल कंडिशन. ठीक आहे. आता बघा की काय दिलेलं आहे, मी पहिलेच सांगितलं, कालही सांगितलं, आजही बेसिक घेऊन घेऊ. जर तो कॅपिटल असेल तर तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि जर तो स्मॉल असेल तर तो ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. हिमोफिलिया म्हणून याला H लावलेला आहे. जर तो ऍक्टिव्ह फॉर्म असेल तर तो काय झाला तुमचा स्मॉल. ठीक आहे. सॉरी, त्यानंतर जर आपलं जर कॅपिटल्समध्ये असेल तर तो काय झाला तुमचा ऍक्टिव्ह फॉर्म, सॉरी इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये झाला. स्मॉल ऍक्टिव्ह आणि या इनॅक्टिव्ह. आता बघा की या बेसिसवर कसं होईल, एक राहील तुमचं नॉर्मल कंडिशन, म्हणजे काय, कॅपिटल H आणि कॅपिटल H, हे काय झाली तुमची नॉर्मल कंडिशन किंवा नॉर्मल फिमेल, काय झाली तुमची नॉर्मल फिमेल. लक्षात येतपर्यंत पहिले नोट्स काय येतं. सेकंड, एक तुमचा कॅपिटल आणि एक तुमचा स्मॉल, हे पण एक कंडिशन येईल, ज्याला आपण काय म्हणतो, करियर फिमेल म्हणतात. काय म्हणतात, करियर फिमेल. ज्याला करियर फिमेल माहित नाही त्याला एक वेळा पुन्हा सांगून देतो की हे जे फिमेल्स राहते, हे फिमेल स्वतः इन्फेक्टेड नसते पण येणाऱ्या जनरेशनला इन्फेक्टेड करणार. लक्षात, अशा फिमेलला काय म्हणतात, करियर फिमेल असे म्हणतात. ठीक आहे. थर्ड कंडिशन काय येईल, दोन्ही पण स्मॉल, 1 आणि 2 दोन्ही स्मॉल, म्हणजे बेसिकली काय झाले ते हिमोफिलिया फिमेल झाली. काय झाली तुमची हिमोफिलिया फिमेल, म्हणजे ज्या फिमेलने हिमोफिलिया डिसीज आहे त्याला आपण हिमोफिलिया फिमेल म्हटलं. लक्षात, ही कंडिशन. 3 कंडिशन कोणाच्या पडल्या तुमच्या फिमेलच्या. आता बघा अगेन्स्ट एक्स आणि वाय, याच्यामध्ये काय झालं की एक राहीन तुमचा कॅपिटल, म्हणजे हा काय झाला तुमचा नॉर्मल मेल, आणि एक राहीन तुमचा स्मॉल H, जे की राहीन तुमचा हिमोफिलिया मेल. लक्षात, ज्याला हिमोफिलिया ग्रस्त राहीन. हे झालं तुमच्या नोट्स झाले. काय झालं तुमच्या नोट्स. लक्षात इथपर्यंत की या नोटच्या भरोश्यावर तुम्हाला काय करणार आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करणं आहे. लक्षात ठेवा, एवढं बनवणं आलं तुम्हाला की बाकी समजून नाही. कॉन्सेप्ट तुम्हाला एवढा काही इम्पॉर्टंट नाही या टॉपिकमध्ये. तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे की काय मध्ये दोन्ही, जर कॅपिटल असेल तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि जर स्मॉल असेल तो ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. आणि करियर तुम्हाला समजलं पाहिजे, करियर कोणती कंडिशन राहते. तर करियर फिमेल म्हणजे काय, जे स्वतः ते इन्फेक्टेड नाही आहे पण येणाऱ्या जनरेशनला काय करू शकते, ते इन्फेक्टेड करू शकते. लक्षात. चला आपण 1-2 एक्झाम्पल घेऊयाचे. ठीक आहे. चला तर आपण याच्यामधले हे जे 2 एक्झाम्पल आहेत, हे 2 एक्झाम्पल काय करू, याच्यामध्ये सॉल्व्ह करून जाऊ, जेणेकरून काय होणार तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हिमोफिलिया डिसीज समजून जाईल. ठीक आहे. याच्या पहिले आपण नोट्स लिहून घेऊ. नोट्स बनवणं काढलं आपण. फिमेलच्या किती कंडिशन झाल्या, 3 कंडिशन, 1, 2 आणि 3 कंडिशन. 3 कंडिशनमध्ये काय झाली तुमची नॉर्मल, म्हणजे कॅपिटल H, हे काय झाली तुमची नॉर्मल फिमेल, एक झालं कॅपिटल H, स्मॉल H झाले तुमची करियर फिमेल. अशा पद्धतीने साईडनं नोट्स लिहून घ्यायचे, जेणेकरून काय होईल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल. जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही एक्झॅक्टली जर त्याची भरपूर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही नाही लिहिली तरी चालते, नाही तर मग तुम्ही डिसीजच्या वेळेस किंवा डिसीज सॉल्व्ह करत असताना, एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्ही लिहू शकता. एक झालं तुमचं स्मॉलर, हे झालं तुमची हिमोफिलिया फिमेल. त्यानंतर बघा की एक राहते तुमचा XY आणि XY 2 मेलच्या कंडिशन, एक झालं तुमचा नॉर्मल मेल आणि एक झाला तुमचा हिमोफिलिया मेल. लक्षात इथपर्यंत. आता बघा की काय दिलेलं आहे, पहिलं आपण सॉल्व्ह करू की मॅरेज बिटवीन, काय म्हटलेलं आहे की मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. म्हणजे हिमोफिलिक मेल म्हणजे काय, हे पहा इथं दिलेलं आहे हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फिमेल. आता कॅरेक्टर घ्या व्यवस्थित. एक काय दिलेलं आहे X, स्मॉल H आणि Y, म्हणून काय म्हटलं आपण त्याला हिमोफिलिक मेल. एक्झाम्पलमध्ये काय दिलं, हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. काय म्हटलं, नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल म्हणजे हे फिमेल इंटू काय झाले तुमची नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल काय तुमची X कॅपिटल H पुन्हा X कॅपिटल H. लक्षात इथपर्यंत. हे झाला तुमचा मेल आणि हे झाली तुमची फिमेल्स. आता याच्यामध्ये काय करा, तुम्ही क्रॉस करा. ठीक आहे. क्रॉस करण्याच्या मेथड्स मी तुम्हाला लॉ ऑफ डॉमिनेंटमध्ये सांगितलेले आहेत. पहिले बघा की हे कॅरेक्टर याच्यासोबत म्हणजे काय तुमचं X कॅपिटल H आणि स्मॉल H आणि कॅपिटल H. पुन्हा काय तुमचा X स्मॉल H आणि X कॅपिटल H. लक्षात इथपर्यंत. हे कंडिशन आली इथपर्यंत. आता बघा की पुन्हा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की Y दिलेलं आहे. Y आणि पहिल्यासोबत पहिला काय तुमचा X कॅपिटल H आणि काय झाला तुमचा Y आणि पुन्हा X कॅपिटल H आणि Y. लक्षात इथपर्यंत. ही झाली तुमची जनरेशन, F1 जनरेशन. आणि याला काय करा, तुम्ही आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय म्हणजे काय झालं की स्मॉल आहे, हे फिमेल आहे दोन्ही पण. हे निघाल तुमची करियर फिमेल, हे निघाल तुमची पुन्हा करियर फिमेल आणि हे निघाला तुमचा नॉर्मल मेल
आणि हे झाला तुमचा अगेन्स्ट नॉर्मल मेल. म्हणजे काय आला तुमचा 50% आणि 50%. 50% ऑफ काय झालं तुमचं करिअर निघाले आणि 50% ऑफ काय निघाले तुमचे नॉर्मल मेल निघाले. लक्षात येतपर्यंत हे झाली तुमचा फर्स्ट एक्झाम्पल. आता बघा की याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आपण काय करू डिस्कस करू. सेकंड एक्झाम्पल पाहू आपण आता. बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं तुम्हाला की मॅरेज बिटवीन काय म्हटलं मॅरेज बिटवीन करिअर फिमेल आणि नॉर्मल मेल. करिअर फिमेल दिलेले. करिअर फिमेल कोणती आहे तुमची कॅपिटल एच आणि स्मॉल एच. हे काय झाले तुमची करिअर फिमेल. आता पहिले घेऊन घ्या करिअर फिमेल नंतर नॉर्मल मेल्स. आता करिअर फिमेल्स म्हणजे काय की इकडल्या साईडनं मेल घेऊन घ्या असे काही जरुरी नाही तुम्ही कुकडल्या साईडनं घेऊ शकता. इकडल्या साईडनं मेल घेतल्यावर काय तुमचा एक्स आणि वाय पण कोणता विचारला तुम्हाला नॉर्मल म्हणजे काय झाला तुमचा कॅपिटल इनटू त्या काय म्हटलं करिअर फिमेल. पहिले काय एक्स आणि एक्स त्याच्यामध्ये एक कॅपिटल टाका आणि एक काय टाका तुम्ही स्मॉल टाका. लक्षात येतपर्यंत हे झाली तुमची करिअरमध्ये. हे झाली तुमचा मेल जो की काय तुमचा नॉर्मल्स आहे आणि हे काय तुमची करिअर फिमेल जे की तुमची करिअर आहे की येणाऱ्या जनरेशनला इन्फेक्टेड करा. म्हणजे बेसिकली बघा की दोन्ही कंडिशन इन्फेक्टेड नाही आहे. हे पण फिमेल इन्फेक्टेड नाही हिच्यामध्ये नॉर्मल आहे आणि हे पण नॉर्मल आहे पण येणारी जनरेशन एक इन्फेक्टेड निघेल. बघा की काय दिलेलं आहे की पहिला येईल तुमचा एक्स कॅपिटल एच आणि पुन्हा एक्स कॅपिटल एच. पहिला पुन्हा दुसऱ्यासोबत म्हणजे एक्स कॅपिटल एच आणि एक्स स्मॉल एच दोन फिमेलच्या कंडिशन झाल्या. आता वाय बघा एक आहे तुमचा एक्स कॅपिटल एच आणि वाय आणि एक काय तुमचा एक्स स्मॉल एच आणि वाय. लक्षात येतपर्यंत आता याला आयडेंटिफाय करा. हे झाली तुमची नॉर्मल फिमेल. हे झाली तुमची करिअर फिमेल. नॉर्मल फिमेल करिअर फिमेल नॉर्मल मेल आणि करिअर त्यानंतर काय तुमचा हिमोफिलिया याच्या पहिलं ठीक आहे. हिमोफिलिया काय झाला तुमचा मेल झाला. काय झाला हिमोफिलिया मेल. लक्षात येतपर्यंत आता बघा याला आयडेंटिफाय करा. हे किती निघालं 25%. हे किती निघालं 25%. हे पण 25% आणि हे पण 25%. लक्षात येतपर्यंत जर करिअर असेल बघा करिअर आहे पण एका जनरेशनला काय केलं तिनं इन्फेक्टेड केलं. हालाकी दोन्ही पण काय होत्या तुमच्या नॉर्मल कंडिशन्स होत्या. लक्षात येतपर्यंत तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये विचारल्या जातात. तर तुम्ही स्वतःचे एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले किंवा कोणाच्या आधारे तुम्ही करू शकता किंवा मी MCQ ज्यावेळेस लेक्चर घेईन त्यावेळेस मी याचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देणार की कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतात. तर मी आजही तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. अशा पद्धतीने सॉल्व्ह करा आणि हे तुमचे नोट्स आहे. हे नोट्स जर तुमची लक्षात ठेवली तर तुम्ही याचे सगळे एक्झाम्पल काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. लक्षात येतपर्यंत हा झाला तुमचा हिमोफिलिया डिसीज ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात ब्लीडर डिसीज पण असे म्हणतात. ठीक आहे. अशाच व्हिडिओसाठी असेच नॉर्मलरित्या मराठीमध्ये जर तुम्हाला कॉन्सेप्ट शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला चॅनल म्हणजे आपले व्हिडिओ काय करा त्याला शेअर करा. लक्षात ठीक आहे.